तथागत गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. आणि शिक्षणाची गंगा बहुजनांसाठी खुली करणारे महिला इथं खूप प्रमाणात आहेत. तर ते फुले दाम्पत्य यांना मी वंदन करतो. राजमाता अहिल्यादेवी यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी दोनच शब्द बोलणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. आज बोलण्यासारखं खूप आहे, कारण आपल्या गटामधली आणि गणामधली ही पहिलीच सभा आहे. खूप सभा होणार आहेत. आजच्या सभेसाठी उपस्थित सन्माननीय आमदार साहेब, सन्माननीय बाबा विश्वजित राजे आणि सर्व व्यासपीठ, सर्वांची क्षमा मागून सर्वांची नावं घेणं शक्य नाही. तर आजच्या सभेला बोलायचं काय हे विचार करत होतो. कारण काय माहिती आहे का, ही सभा जी आहे ती आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी आहे. आणि इथं प्रवेश कशासाठी आहे तर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी. मागच्या काही दिवसामध्ये काय माहिती आहे का, गावल त्याला पावल असं चाललंय. गावला की टाक माळ की त्याचा प्रवेश, लगेच बातमी. आमचे पत्रकार बंधू आहेत, सगळे बसलेत. गावला की त्याचा लगेच प्रवेश आहे. त्याला अजिबात विचारतच नाही तुझं काय कसं, अजिबात काय नाही. एखादी चूक गावली, बरोबर गावली, चालू आहे. पण बाबा हा जो गट आहे गुणवरे गट, गेली 30 वर्ष तुमच्या विचारांचा आहे. आणि मला नाही वाटत इथं प्रत्येक घरावर आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत म्हणलं तरी काय अडचण येणार नाही. तुमची राजे गट म्हणा, शिवसेना म्हणा, आज जरी शिवसेना असेल तर तुम्ही पहिल्यापासून या गटावर खूप मोठे उपकार केलेत आणि खूप मोठी कामं केलेली आहेत. काही कामं बाकी आहेत असं मला वाटत नाही. आणि अहो का कामं किती जरी केली तरी युग बदलत चाललंय, युग बदलत चाललंय. त्याच्यामुळे तुम्हाला किती कामं केली तर ते आणखी जास्त चांगलं वाटणार आहे. कारण ज्याला 2 व्हीलर आहे त्याला 4 व्हीलर पाहिजे, ज्याला 4 व्हीलर त्याला आणखी चांगली 4 व्हीलर पाहिजे. पण इथं विचार करण्याची गोष्ट आहे. आज आमच्या गटामध्ये पूर्व भागाचा एक नेता आहे. पूर्व भागाच्या नेत्याचं काय चाललंय, फलटणला जाऊन भाजपचे प्रवेश चालू आहेत. नेता राष्ट्रवादीचा, प्रवेश भाजपचे. मग त्यांनी माझं असं मत आहे, या सभेच्या माध्यमातून त्यांना एक सांगायचं आहे, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला तरी चालेल, अशी काही अडचण येणार नाही. पण तुम्हाला एवढी आसोगावाची भीती आहे की तुम्ही भाजपमध्ये पण प्रवेश करू शकत नाही. ही अवस्था तुमची आहे. आणि हिशोब मागायला आम्हाला वर जायची गरज नाही, कारण तुमच्याकडे हिशोब आहे. गेल्या 30 वर्षाचा हिशोब बाबा ह्यांच्याकडेच आहे, कारण ह्यांच्यावरतीच तुमचे खूप उपकार झालेत. आणि एक विषय सांगतो बाबा, तुम्हाला आठवतो का नाही मला माहीत नाही, पण आहे ना, आसू गावातले ॲडमिशन करायचे ना तर हे पोरांना 4-4, 5-5 तास तिथं मोदोजीला बसवून ठेवायचे, मी आल्याशिवाय होणार नाही. एवढं लोकांना त्यांनी दाबून ठेवलं होतं. मी एकमेव माणूस असा आहे की आता काय सांगतो, इथं आहे ना गावातली काही मंडळी बसलेत म्हणून सांगतो, बाबांनी एका शब्दावर शिवाजी कळेंच्या चिरंजीवचा प्रवेश एका शब्दावर केला होता. अख्खं गावातली सगळी विचारत होती की कस काय झाला, तर म्हणलं बाबांनी केला. ही काय माहिती आहे का, ही डांबण्याची परिस्थिती जी आहे ना, आणि पूर्व भागातली सावकारी तेवढी बंद करा, कारण ही गरजेची आहे. काय माहिती आहे का, दादागिरीला आम्ही थारा देणारी माणसं नाही. आम्ही पहिल्यापासून संघर्ष केलेला आहे. आणि जेव्हापासून शिवसेनेत आलोय तेव्हापासून तर 12 हत्तीचं बळ आलंय आम्हाला. त्याच्यामुळं कुणीही घाबरू नका आणि प्रवेश करायचा काही विषय नाही. ज्याला प्रवेश करायची इच्छा आहे ना त्यांनी विचार करून करा. अरे बाबा नो, तालुक्यात शिक्षण संस्था कोणाच्या आहेत, तालुक्याचा कारखाना कोणाचा आहे, पहिला तालुक्यात बंद पडलेला कारखाना कुणी चालू केला, तालुक्यात कामाचं विजन कोणाकडे आहे. एकच हायवे आणला, त्या हायवेचंच गुणगान चालू आहे. अजून आम्ही मरुस्तो हायवेच होतोय काय कोणाष्टो, असे हायवे हे केंद्रातनं आलेले आहेत. असं काही कोणाच्या त्या शिफारशी हायवे तयार झालेले नाही आहेत. याच्या अगोदर पण विजयसिंह मोहिते पाटलांनी एक हायवे केलेला होता. असं काही नाही की आत्ताच हायवे आलाय. ज्या त्या परिस्थितीनुसार जो तो बदल होत असतो. माझी सर्वांना एकच विनंती आहे, गुणवरे जिल्हा परिषद गट आणि आसू पंचायत समिती गण यातून बाबा तुम्हाला आज सांगतो, जरी लोक भीत असली, येत नसली, गर्दी कमी असली, तरी तुम्हाला एकच शब्द सांगतो, येणाऱ्या काळात आहे ना ह्या पूर्व भागाच्या नेत्याला आहे ना फलटणला तोंड दागायला जागा ठेवणार न ठेवणार ही जनता समोर बसलेली आहे. या पूर्व भागातल्या नेत्याला आहे ना फलटणला जाऊन तोंड दाखवायला जागा नाही. आजच रडारड चालू आहे, मला 1 गट मिळतोय का 2 मिळतोय, आजच त्यांच्यात मारामारी चालू आहे. पण एकच सांगतो, हे म्हणतात आसूत माझं लय वजन आहे ना, येणाऱ्या काळात त्यांना त्यांचं वजन दाखवून देऊ. आम्ही लोकसभेला काही मित्रांनी मिळून आम्ही त्यांना त्यांचं वजन दाखवलंय, तसंच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला बी त्यांचं वजन दाखवून देऊ. एवढं बोलतो
आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.